नमस्कार मंडळी. टेन्शनच्या मान्सूनच्या तडाख्यात विनोदाची श्रावण पेरणी करून हास्याचे सण साजरे करायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संसार. मंडळी, लग्नाचा सीझन जरी संपला असला तरी हास्य जत्रेचा सीझन आत्ता सुरू झालाय आणि या सीझनमध्ये गौऱ्याचं लग्न तर व्हायलाच पाहिजे, नाही का? आणि यासाठी तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. सासूबाई तर का अख्खा पोल्ट्री फार्म नाचवलाय. एक नंबर. तुझा काय उतावळा नवरा माल घालायच्या हिला आणि दाखवतोय तिला. लग्नाला आलास ना, उभा राहा, नीट लग्नाला तयार. गुरुजी, सुरू करा. सूर्याचा दाम मंगल शुभ मंगल थांबा. काय झालं? आता नाही, मुहूर्ताच्या वेळी आणि अजून 2 मिनिटं बाकी आहेत. अरे. काय आहे ना, मुहूर्तावर लग्न लावण्याचा रेकॉर्ड आहे माझा. हो गुरुजी, तुमचं बरोबर आहे गुरुजी. पण मुहूर्तावर लग्न मोडण्याचा माझा पण रेकॉर्ड आहे. यांची क्रिएटिव्हिटी जागी व्हायच्या अगोदर मला याला हार घालू द्या प्लीज. हार घालू द्या. मागे मागे हार घालू द्या ना. थांब रे, 2 मिनिटांना असा कितीचा फरक पडणार आहे? नाही तर काय. आणि आता बोलण्यात 1 मिनिट झाला सुद्धा. नाही नाही, मला लग्न करायचं आहे. मला हार घालायचं आहे. बघा बोलल्या 2 मिनिटं झाली सुद्धा. बघा. झाली, आता झाली, पुढच्या- झाली. ऐका, हा, हा. पुढच्या 5 मिनिटात उत्तम ग्रहयोग आहे. त्या 5 मिनिटात ऐका, त्या 5 मिनिटात तुम्ही एकमेकांना हार घाला. हा, हा. पण त्यानंतर मात्र 2 महिने ग्रहयोग नाही. हो ठीक आहे. गुरुजी, असं नका ना बोलू प्लीज. मला लग्न करायचं आहे. चला. काय काँग्रेस, तुमचं लग्न आहे? होय, होय, माझं लग्न हा, आहे. थांबा. पण सॉरी हा, मी तुम्हाला थोडं डिस्टर्ब करतो. काय? ऍक्च्युली इथे बाहेर आमचं शूट चालू आहे आणि लग्नाचा सीन आहे. हा. पण थोडा आमचा लोकेशनचा प्रॉब्लेम झालाय. इकडे लोकेशन दिसतंय तर ते शूट आम्ही इथे पूर्ण करू का? प्लीज प्लीज प्लीज. ऐका ना, माझं लग्न आहे. 5 मिनिटानंतर आहे ना, मुहूर्त नाही 2 महिने. एकदा लग्न करून घेतो, नंतर तुम्हाला काय करायचं करून घ्या ना. तुम्ही माझं ऐका ना, तुम्ही सगळे टीव्हीवर दिसाल. त्या सीन मध्ये तुम्ही पण असाल सगळे. कसला शूटिंग आहे? सिरियलचं शूटिंग आहे. सिरियल नाही. नाव काय आहे? तुमची मेवणी काय करते? 12 TRP. तुमची मेवणी काय करते? थोडं चांगलं आहे पण दादा प्लीज प्लीज शूटिंग. आता शूटिंग येतो माझं ऐका हे बघा. मला बोल. बापू मुंडावली गल्याशी आले आहेत, वरती करा. तुम्ही मोठ्या दिसताय. हा, तुम्ही मोठ्या दिसताय. मी करू नाही ते काय शूटिंग. राहू करा काय. ऐका ना ते- तुमची मेवणी काय करते म्हणजे ते त्याच्यात आहेत ते ओंकार राऊत. ओंकार राऊत ते आले. ते इथे तुम्ही त्यांच्याबरोबर काम कराल, टीव्हीवर दिसाल. तर मला इथे शूटिंग करायला द्या. पण ऐक ना, माझं लग्न आहे 5 मिनिटं फक्त. 5 मिनिटात लग्न होतं ना, नंतर तुला जे पाहिजे ते कर ना यार प्लीज यार. अरे ऐक ना, मी काय म्हणतो, मला फक्त 2.5 मिनिटं ते शूटिंग करायला. 2.5 मिनिटात शूटिंग आटपतो. अरे यार पण असं कसं करणार यार? अरे तो आमचा हिरो आहे ना, हिरो हा. तो आता अर्ध्या तासानंतर गुवाहाटीला जाणार आहे. त्याच्या फिल्मचं शूटिंग आहे. कोणत्या? मी नाही त्यातली कडीला वाचली. प्लीज प्लीज. शूटिंग करू दे. किती वेळात शूटिंग संपल तुमचा? किती वेळात? 15 मिनिटं. 15 मिनिटं बिंदास करू दे. बघा. तुझं लग्न काय आपण उद्या करू, एवढा काय आहे? 2 महिने मुहूर्त नाही आहे. अरे मुहूर्त काय एक मिनिट. हा, तू हवं तर नवऱ्याचाच रोल कर शूटिंग मध्ये. मी शूटिंग मध्ये तुझं लग्न लागेल. करा ना. जनरली ना शूटिंग मध्ये बऱ्या दिसणाऱ्या लोकांनाच घेतात. मग तुम्हाला परत कधी चान्स मिळणार आहे? करा ना. पण मला कुठे तर करिअर करायचं आहे. माझं खरोखरचं लग्न आहे ना. आता आपलंच लग्न होणार आहे. करा. हा ठीक आहे, करतो बाई. ऐका, हे बघा, फार फार तर 15 मिनिटं. हा. डोक्यावरून पाणी अर्धा तास. हा. अहो ओके? करावं एक मिनिट. हा, एक मिनिट. हॅलो. त्यांचं काय? शूटिंग करतोय इथे. हा, हा, हा. हा, डांगे बोलतोय. अरे, तिथे लावतो ट्रक. चेक या महिन्यात कोणाला चेक नाही मिळणार आहे. ये, चला चला हॅलो. कसं आहे? सगळे कसे आहेत? बऱ्याच ज्युनियर आर्टिस्ट सगळे बऱ्यात ना? काम करणे का ना पिक्चर
प्लीज सिट डाऊन. येस येस येस. अरे अंडे क्राऊड कंट्रोल कर. त्याआधी स्वतःला कंट्रोल कर. अरे काय हे जा तिकडे जा. जा. क्राऊड कंट्रोल कर. चल चल लाईनीत उभं कर. ए सुकड़े अभी क्या अभी पीछे जा. चल जा पीछे. सुकडे ए तेरा क्या है रे मोटी. लाइन में खड़े रहे. चल लाइन में खड़े रहे ठीक से. तू क्या कर रही है रे. मैं नवरी है. ठीक से खड़ी रहे. बाय. अभी क्या अभी पीछे जा. जा पीछे. तेरा क्या है रे. नवरा. पीछे हो जा. पीछे. जो भी चिकने और अच्छे हैं वो आगे आ जाए. हाँ, चला. आ गया हो गया. आम्ही चिकना हा हे चिकने आहेत. हा. चेहरे नीट बघा. गँग ऑफ वॉसेपूर आहे. चिकने मी उभा राहणार आहे. चिकने हे चिकने तर मी पण चिकने आहे मग. ओय दादा माझं लग्न आहे हो. अरे हो गया माझं है. लग्न आहे जरा. अंडा हो गया क्या सबका. यस रेडी है सर. सब रेडी है. यस सर. चलो भाई एक्टर को बोलो. एक्टर को ओंकार सर बोलो. लवकर लवकर लवकर. ओंकार सर शॉट रेडी. या कमिंग कमिंग. अरे तुम्ही तरी लांब व्हा ना. तुम्ही पण It's okay. It's okay. It's okay. No. ऐका ना. हॅलो सर. Hello. Hi. Hello. सॉरी. अरे काय प्लीज कंट्रोल करो क्राउड को. यस सर. 50 का क्राउड है. कंट्रोल करो उसको. समझाओ ना इसे कोई. ए जा पीछे. हो सासूबाई काय करताय तुम्ही. एवढा मोठा ऍक्टर आहे त्याला असं फिरवलं तुम्ही. रिलॅक्स हा? रिलॅक्स. हे त्याला सांग तुझ्या आईला जरा. माझी आई फॅन आहे ना त्यांची. हो ओके सर सीन समजून सांगतो तुम्हाला. काय होतंय सर. नवरा नवरीला सर हार घालतोय. हार घालायच्या वेळेला सर तुमची एंट्री होईल. तुमच्या मागे कोणीतरी लागलंय आणि मागून कोण आहे मागचा माणूस कुठे आहे. किधर है वो. अरे इधर आना भाई. किधर क्या कर रहा है उधर. सर अबे क्या कर रहा है यार. अरे सर मी तुम्हाला पुन्हा एकदा सीन समजवतो सर क्या हो गया. ये खड़ा रहे ना भाई मेरे. ऐसा खड़ा रहे ना भाई. आगे वा ना भाई. उधर रहे ना भाई. ऐसा पाठ पे खड़ा रहो. ये लो ना भाई. हा ऐसा आता हार घालणार एवढंच सर तुम्ही इथून असे सर येता. असे सर येता आणि लगेच तुमच्या मागे दुसरा कोणतरी असा माणूस येतो सर. तुम्ही त्याच्या सर मागे जाता. ये सब तुम ऐसा 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 करते हैं और ये ऐसा आएगा उसका हाथ पकड़ने का और ये करके ये ऐसा करके दोनों ऐसा निकल जाते. ये मेरे को सीन चाहिए. उसके बाद दोनों हाथ डालते हैं. बस जल्लोश. ये मेरे को सीन चाहिए. सब समझ गए सर. ये है ना वो. हाँ हो जाएगा सर. मस्त करने का यार. आराम से सर. आराम. करे मस्त सीन हो जाएगा. करेगा. टेक करते हैं चलो. मेरे को मूड चाहिए. माझं लग्न आहे फक्त एवढं लक्षात ठेवा. अबे कौन है देखना यार. सर माझं खरोखरचं घर पे भेजू तुझे. हाँ? घर पे भेजू. नाही नका भेजू पण ठीक से खड़े रहे. समीर हे करू दो. आम्ही तो पण काय करायचं म्हणजे सांगा तू बंदूक घेऊन आलो. तुम्ही घाबराल ना सर. ओके घाबरायचं. ओके काही कठीण नाही. कर सकते तुम लोग. ठीक है समीर सर फ्लाइट है मेरा चलो जल्दी. रेडी आ जाओ. आपण दिसणार. माझं लग्न आहे. लग्न मेरे को मूड चाहिए भाई. मूड चाहिए. होएगा मूड. साउंड रोल साउंड रोलिंग एक्शन. या हॅलो सर. काय करताय. सॉरी व्हेरी सॉरी सर. आइए यहाँ पे. अरे तुम्ही उचलू नका. गावाचं पोत आहे का ते. असं नका उचलू प्लीज. सांगा कोण आहे कोणाची. सॉरी व्हेरी सॉरी. पाणी ले लो. समजून जायला प्लीज करू नका असं. 5 मिनिटं सरांचं फ्लाईट आहे. जायचंय त्यांना. निकलना है मुझे. प्लीज व्हेरी सॉरी सर. आ जाओ सर. आ जाओ.
सर आ जाओ सर, आ जाओ सर माझं सर सर Please, please. सर सॉरी सॉरी सर माझं लग्न आहे सर. चलो चलो भाई करने का मोड लाईन मध्ये सर रेडी साउंड रोलिंग एक्शन. वेरी गुड पीछे ओंकार. वायपर कशाला सुरू केलं? ते आलो घाबरायचं होतं. अरे हे कुठलं घाबरणं आहे हे? लाऊड होत आहे. लाइट सटल घबरायचं मेरे को चाहिए थोड़ा सा. एवढंच ये चाहिए मेरे को समझ में आया. सर, ये सर. मेरे को चाहिए. समीर सर ओंकार सर माझा एक प्रश्न आहे. हा. हे जे सर आहेत हे माझा शकुला पिक्चर मधली गिधाड गँग मध्ये आहेत काय? मेरे को ये नहीं चाहिए थे. सर नाही सर. इसको घर पे भेज. मेरे को नहीं चाहिए. ये कौन है? नहीं, मेरे को नहीं चाहिए. घर पे भेज. क्यों मेरे सर को तकलीफ देते हो क्यों? समीर सर माझं समीर सर चलो वेरी सॉरी सर. आइए सर. नाही मी फक्त माझा प्रश्न होता दिमाग नहीं हटेगा. मैं पहले बोलता हूँ. सर मी दिमाग नाही मेरा हटेगा ना मैं कुछ भी करेगा. समीर सर मी फिल्म लाईन अरे यार रिलॅक्स चलो टेक कैसा करियर होता है तर मैं देखता हूँ. अरे पण मी कुठे फिल्म लाईन मध्ये आपण समीर सर अरे छोड़ ना बाबा सर, मी- बाबा, माझं सर, लग्न आहे सर. एक मिनिट माझं लग्न आहे. एक मिनिट. इसको किसने बनाया? नवरा कोणी बनवला याला? मी खरोखरचा नवरा आहे सर. अशा चेहऱ्याचा नवरा असतो असतो नो सर. कोण बाई करेल याच्याशी लग्न? कोणी करणार नाहीये. ही जोडी आहे मॅडम. काय सुंदर आहे. अशी जोडी आहे का? ए बच्चा इधर आ. तू बच्चा है? तेरा 4 दिन बच्चा है. तू बच्चा? ओए ग्रीन वाला इधर आ. ये तू बच्चा. ये देख भाई ये पर्सनालिटी है ना. ए मैडम आइए. ये पर्सनालिटी है भाई. नहीं, ये सर. चाहिए ना. नहीं, चल सर. निकल तेरे. अरे सर, मी ना- ऐका, हो गया सर. यार. चल निकल तेरे निकल सर. ऊपर का निकाले. ले चल ये रोल चेंज है नवरा है. सर, ये वाह, आगे. जबरदस्त है. चल सर, ऊपर, सर. ऊपर. मेरे को सिंह चाहिए. पीछे ये इसको पीछे कर. मंडप वाला पीछे. चल रेडी. हाँ चलो चलो जल्दी चलो सर पण हे- मैं सर मैं ना- Rolling, yes. Stand down and action. पीछे. ओंकार. ओ इधर पीछे. हाँ. Yes, प्रेम. हाँ पीछे. सामने. ये बात. प्रेम पेन. ये टाका माल टाका. प्रेम. जल्लोष. अच्छा हुआ सर Got it. अच्छा हुआ, टाका. सर. निकल गए चला बॅकअप झालंय. मस्त झाला सी ना. क्या बात आहे. चल हार काढा. अहो काय पाप आहे पाप. कसलं पाप? शूटिंग साठी घातली असली तरी मी माळ घातली आता यांना. ए मी तुझा होणारा नवरा आहे. आता नाही मी हे माळ काढणार. अरे सगळं खोटं होतं. बापरे. माझ्या बायकोवर ओरडायचं नाही. बाप. अब दुनिया की कोई भी ताकत हमें एक दूसरे से जुदा नहीं कर सकती. चेतू चल हनीमूनला जाऊया. कुठे? इथे चौकात चल ए नाग्या. धुमाकूळ घालूया. ए नाग्या. ए. वा बहारदार. मजा आ गया. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. सचिन मोटेला सलाम केला पाहिजे. सलाम. एकच कल्पना आहे गौऱ्याचं लग्न मोडतं. त्याचे जवळजवळ हजारो आविष्कार त्यांनी मांडले असतील त्याच्या डोक्यात आणि कमाल आहे त्याच्या बुद्धिमत्तेची आणि तुमच्या सगळ्यांच्या पेशन्सची पण. सॅल्यूट आहे तुम्हाला सगळ्यांना. अफलातून मोरे ती जी घाबरण्याची रिॲक्शन होती ती अशक्य होती. वनिता तू त्याला उचलून घेतलंस म्हणजे कहर आहेस तू वनिता. कहर आहेस. फार मजा आली. वंडरफुल. सई.
परफॉर्मन्स. आय लव्ह यू ऑल. वा वा वा, क्या बात है. खूप छान उचलून धरला तुम्ही परफॉर्मन्स. थँक्यू. अगं अगं आई म्हणत आईचं लेकरू निघालंय परदेश दौऱ्यावर हास्याच्या पाऊंडची उधळण करायला. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत अर्थातच कोकण कोहिनूर ओंकार भोजने, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. ओ माय गॉड. ओहो. ओंक्या, हा बाबा. तेल आणून ठेव. तेल आणलंय बाबा. तेल पण आणलंय बाबा. आणलेस का? बरं. एक मिनिट. बाबा, हे तुमचे केस आलेले जात आहेत की गेलेले येत आहेत? गेलेले येत आहेत. गेलेले येत आहेत. बाबा, येतो. बाबा विचारणार नाही आहात कुठे चाललोय? ठीक आहे, नका विचारू, काही हरकत नाही. पण मला थोडे पैसे तरी द्याल? आईकडून घे. आईकडे नाही आहेत बाबा. आईने नेहमीप्रमाणे हात वर केले म्हणून तुमच्याकडे मागतोय. आणि मला जास्त नको बाबा, फक्त 5 लाख रुपये हवे. फक्त 5 लाख. अगं अगं आई, अगं अगं आई, ओ, लेकरं. बाबा अचानक ओरडू ओरडू घसा कोरडू कोरडू. नको घाबरू. मी आहे ना. 5 लाख कशाला हवेत? 5 लाख रुपये ऐकून घ्या, ऐकून घ्या. कशाला हवेत? मला परदेशात जायचंय. हा. कुठे जायचंय? परदेशात. मला परदेशात जायचंय, माझं करिअर करायचंय. कारण मला आता कचून चुळलंय. कचून चुळलंय. मुळात मी तुला का पाळलंय ते कळत नाही. भिकाऱ्या काय बोलायचं ठरव आधी नाही. मला हा? ठरव. कळून चुकलंय बाबा. मला कळून चुकलंय की माझं या देशात राहून काही होणार नाहीये. मुळात ना तुझं ह्या देशात नाही रे, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याच देशात काही घडणार नाहीये. मारे ना कानपड. नीट बोल, नीट बोल, नीट बोल. ओंक्या, मी आज ठरवलंय, आज मी तुझ्यावर हात उगारणार नाही. मी ठरवलंय, कळलं? ऐका बाबा, मीही त्याचा गैरफायदा घेणार नाहीये बाबा. मला आहे ना, म्हणजे माझ्या कर्तृत्वाला जगातले इतर देश खुणावत आहेत. मला आता या देशाच्या सीमा पुरेशा नाही आहेत बाबा. मला परदेशात जावं लागणार आहे. पण काय करणारच काय? कुठे जाणार? कुठे आहेस? नाही, ते अजून ठरलेलं नाहीये. म्हणजे आणि काय करणार काय आहेस? बाबांचं पण काही चुकत नाहीये रे. तू कसं रे परदेशात जाणार? आणि आई, तूही असं बोलशील? नाही, तूही असं बोलशील? थांब, तू चिडू नको माझ्यावर. अरे लेकरा, आई, अरे कोलंबसच्या आई वडील त्याला जर असं थांबवलं असतं ना, असं अडवलं असतं, तर आज जगाला नेपाळ देश कळलाच नसता. नाही. ओंक्या, हा बाबा, कोलंबसनं तुला फक्त कानफड होण्यासाठी जन्म घेईल. हेच 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 आई, हेच हेच बाबा. बाबा, जगाला कोलंबस माहिती आहे, जगाला वास्को द गामा माहिती आहे, जगाला सिकंदर माहिती आहे. खांडेकर कोणाला माहिती आहे? आता माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा ना. खांडेकर कोणाला माहिती आहे बाबा? ज्यांनी ज्यांनी जगभ्रमंती केली, ज्यांनी ज्यांनी नवीन नवीन देश शोधले ना, आज जग त्यांनाच लक्षात ठेवतंय. नुसत्या मिशा वाढवून काय होत नसतं. मिशा तर उंदीर पण वाढवतो. ह्याला समजावून ठेव. काय चुकीचं बोलतोय तो? हा? काय चुकीचं बोलतोय? बरोबर आहे त्याचं. अहो, माझ्या मुलाला जर उंच उडायचंय, त्याला आकाशात झेप घ्यायची, तर त्याला उडू द्या ना. अगं पण तुझा मुलगा उडताना सगळ्यांवर हागत हागत उडणार आहे, ते बघ ना. मग मी उडत असताना माझ्याकडे बघताना काळजी घ्या ना प्रत्येकाने. झालं.
ऐका ना माझं, जाऊ द्या ना, त्याला देऊन टाका ना पैसे. हे बघ, मुळात नुसतं परदेशात चाललोय असं बोलून होत नाही. अहो. तिथे जाऊन काय करणार आहेस? काही ठरवलंयस? हो ठरवलंय. सगळं ठरलंय माझं. ठरलंय. काय ठरलंय? परदेशात जाऊन मला ना डिलिव्हरी बॉय ए, किंवा प्लंबर व्हायचंय. आणि आणि एखादी फॉरेनर घरी एकटी असताना थांब. इकडे प्लंबर आणि डिलिव्हरी बॉय का व्हावं असं वाटतं? मला तसं वाटतं कारण त्या देशांमध्ये पिझ्झाची ऑर्डर खूप असते आणि सतत त्यांच्या नळाला पाणी वाहत असतं. लिकेज. हेच कारण आहे ना. मग ठीक आहे, तू ठरवलंयस कुठे जायचंय, कुठल्या देशात जायचंय, सगळा विचार केलायस? बाबा मला आता या चौकटीतून बाहेर पडणं महत्वाचं वाटतं. बस मग मी कुठेही जाईन. मी अरब कंट्रीज जाईन. अरब कंट्रीत? हां तिथे जाऊन काय करणार? ते मी नाही ठरवणार, अरबच ठरवतील. माझं कॅलिबर बघू. नको नको. ओंक्या बाळा ऐक, नको ते अरब कंट्री वगैरे डोक्यातनं काढून टाक. हा? चालेल मग बाबा, आपल्याकडे ऑप्शन नाही असं नाहीये. मी कॅनडात जाईन, तिकडे ना टॅक्सीचा धंदा जोरात चालतो. हा, काय तुझी लायकी रे? का म्हणजे परदेशात जाऊन पण तुला टॅक्सीच चालवायची आहे? बाबा मी रिसर्च केलाय. आपल्याकडे टॅक्सीचा मीटर 25 रुपयाने सुरू होतो, तिकडे 55 रुपयाने सुरू होतो. खूप पैसे असतात ताई, खूप तुझी पैसे. अक्कल. काय? मुळात तिथे डॉलर असतात, डॉलर. माहिती आहे, जगातलं सगळं ज्ञान तुमच्याकडे आहे असं नका लक्षात घेऊ. कळलं ना, आम्हाला माहिती आहे. हा? नाही सांगतो, आई प्लीज आज मला अडवू नको. माहिती आहे मला. अमेरिकेतला डॉलर, रशियातला रेस्कॉलर, न्यूझीलंडमधला न्यूझॉलर, कॅनडामधला कॅलॉलर, झेकोस्लोवाकियामधला झेकोस्लोवाकिया लॉकर, झेकोस्लोवाकिया लॉवर, ती जीप फ्रीज मध्ये ठेवावी लागेल. गप बस. जा जा तू, काय मी देतो, तू जा. जा तू, निघ निघ निघ. पैसे. ओंक्या आणि परत ओंक्या अरे आलात तुम्ही? या. हे ओंकार हां. हाय ओंकार Hey, Viraj. Hello, Hey, Onkar. that too? Hello, Onkar. Yeah, have a seat. Yeah. बाबा, आई, हा. दत्तू आणि विराज पण यायचं म्हणताय. वा वा. कुठे पाव आणि अंडी आणायला जात आहे? हे पण यायचं म्हणतात म्हणजे काय? अहो बाबा यायचं म्हणतात म्हणजे तेही येणार आहेत. त्या दोघांचं तर देशही ठरलेत. हो दत्तू आहे ना स्पेनला जाणार आहे. Oh my God. कुठे? स्पेनला. स्पेन. काय रे तू स्पेनला का? ते स्पेनचं स्पेलिंग सोपं असतं ना. आणि हा कुठे जाणार आहे? बाबा तो बर्मुडा ट्रायंगल मध्ये जाणार आहे. बर्म्युडा ट्रायंगल. आणि तिथे जाऊन काय करणार आहेस? काका बर्मुडा ट्रायंगल मध्ये जाऊन मी बर्मुडाचा बिझनेस करणार आहे. आम्ही तिघांनी आपले आपले देश ठरवलेत. आम्ही तिकडे जाऊन आपला आपला बिझनेस करणार आणि लवकरच जगभरातल्या वेगवेगळ्या कंपनी काबीज करणार. आम्ही बिझनेस टायकून होणार आणि सगळ्या कंपन्या आम्ही ओव्हरटेक करणार. त्यापेक्षा टेक ओव्हर कर. तेच बाबा. मार्क, बंबानी, जुंदाल, दादानी, टाटा, दहिंद्रा अशा जगभरातल्या सगळ्या कंपन्या आम्ही काबीज करणार. हा आमचं विजन आहे ते. आणि बाबा एवढंच नाही, आई तुला ऐकून जास्त आनंद होईल. काय? येणाऱ्या 3 वर्षात हा. काय होणार आहे? येणाऱ्या 3 वर्षात पहिल्या 10 श्रीमंतांमध्ये आमच्या तिघांची नावं असणार आहेत. माझी लेकरं ग. काय चाललंय? ए बाळा ऐक ना, ओंक्या ऐक ना. मी ना बाळा ठरवलंय आज तुझ्यावर नाही हात उघडायचा. हा बाळा, आपल्या देशात करिअरच्या खूप संधी आहेत. बाबा माझ्यावर विश्वास ठेवा. खरंच या देशात काही राहिलं नाही हो. माझं अख्खं आयुष्य वाया जाईल देशात राहून. बाबा माझं या देशात काही होणार नाही. मला देश सोडायचा आहे बस. ओंक्या बस. बस बाळा बस. मी ठरवलं होतं आज तुझ्यावर हात उघडायचं नाही, पण तू भाग पाडलंस. असं कोणतं करिअर आहे रे जे तुला परदेशात करायचं पण ह्या देशात होणार नाही? मुळात याचा विचार कर की ह्या देशाची स्थिती वाईट आहे की तुझी लायकी नाहीये. भारतासारख्या सर्वसमावेशक देशात जर तुला राहता येत नसेल तर जगातल्या कुठल्याच देशात तुझी राहायची लायकी नाही, लक्षात ठेव. आपलं अमृत महोत्सवी वर्ष आहे भारतीय स्वातंत्र्याचं. 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं ना, लाखो खेड्यांमध्ये वीज नव्हती, रस्ते नव्हते, औद्योगिक क्रांती नव्हती, दळणवळणाची साधनं नव्हती. पण आज गेल्या 75 वर्षात भारताने जी प्रगती केली ना, जग डोळे विस्फारून बघतंय.
खेड्यापाड्यात लाईट पोचले आहेत, रस्ते झाले आहेत, औद्योगिक क्रांती झाली आहे, कृषी व्यवसायातली हरित क्रांती झाली आहे, संरक्षण क्षेत्रात आपण आज ॲटॉमिक पॉवर म्हणून समर्थपणे जगासमोर उभे आहोत. आणि हे कोणी केलंय? इथल्या जनतेने, इथल्या प्रत्येक पिढीने, इथल्या पंतप्रधानांनी, वेळोवेळी आलेल्या सरकाराने मिळून केलंय. हे नाही दिसत तुला? आ असं म्हणतात की 19वे शतक हे इंग्लंडचं होतं, 20वे शतक हे अमेरिकेचं होतं, पण लिहून घे माझ्याकडनं 21वे शतक हे भारताचं असणार. तू जा, तुला जायचं ना परदेशात, जा. माझा त्याला विरोध नाहीये. आपल्या इथले कित्येक भारतीय परदेशात जाऊन स्थायिक झाले, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. परदेशात जाऊन भारताचं नाव मोठं करा, त्याला विरोध नाहीये. पण या देशात काही घडत नाहीये असं नका म्हणू. मी तर म्हणतो ना, या अमृत महोत्सवी वर्षात ना भारत सरकारने मिळून तुम्हा तिघांना देशावर हाकललं पाहिजे आणि त्या नो मॅन लँडवर उभं केलं पाहिजे. तीच लायकी आहे तुमची. बाबा, आजपर्यंत मी खूप मार खाल्ला, पण आजची कानाखाली खणखणीत बसली. परदेशात जाण्याचा प्लॅन कॅन्सल. दत्तू, नो मॅन लँडवर काय बिझनेस करता येईल याचा विचार करूया. पटकन बंबानीला फोन लाव, माझी अपॉइंटमेंट बुक. खूप दिवसानंतर अगं आई ऐकून किती बरं वाटलं म्हणून सांगू. क्या बात है प्रसादा. फार सुंदर ॲज युजल. एक गंमत म्हणून सांगतो, मागच्या आठवड्यात लंडनला गेलो होतो काही कामानिमित्त, आणि लंडनमधल्या ऑक्सफर्ड स्ट्रीटवरून फिरत असताना अचानक ओए पार्टी दे दो यार असा एक आवाज आला मला. येस. आणि मी वळून बघितलं तर एक सरदार होता, आणि तो सरदार अस्खलित मराठीत माझ्याशी आणि मंजूशी बोलला. आपल्या शोचा तो डायहार्ड फॅन. त्याचं तिकडे मोबाईलचं ॲक्सेसरीजचं शॉप होतं. त्या टपरीतनं त्यांनी मला आवाज दिला आणि मग तुम्हाला म्हटलं, जाता परत मला म्हटला दे दो यार पार्टी सबको. क्या बात है, किती छान. सांगण्याचा मुद्दा हा की जे तुला आत्ता म्हणायचं आहे ते फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडची अनेक माणसं तिकडे जाऊन स्थायिक झाली, पण अशा कार्यक्रमांमधून ते आपल्या परंपरांना, आपल्या आठवणींना जागवत असतात, त्यांची आठवण काढत असतात, तो वारसा जपायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे देशभरातल्या भारतीयांना अभिमान वाटेल अशी कलाकृती महाराष्ट्रातनं निर्माण होती, आणि त्याचा आपण सगळे भाग आहोत. ही प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे. बाकी तुम्ही सगळे फॅन्टॅस्टिक आहातच. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. सई. सुंदर परफॉर्मन्स होता. मला कचून चुळलंय भयंकर आवडलं. सगळ्यांचीच कामं उत्तम होती, पण मला आपल्या देशासाठी छोट्या छोट्या रूपात काय काय करता येतं दैनंदिन जीवनातून ते आपण सगळं केलं पाहिजे हा संदेश दिल्याबद्दल खूप थँक्यू. मस्त झाला परफॉर्मन्स. आय लव्ड एव्हरीथिंग अबाउट दिस. थँक्यू सर. थँक्यू. वा वा वा. खरोखरीच शेवटचा चंक भारताविषयीचा इतका कमाल होता की अभिमानानं ऊर भरून आलाय. इस्पेशली आज हे म्हटल्याशिवाय मला राहणार नाहीये. भारत माता की मंडळी एका पेशंटला इम्पेशंट करतायत त्याच्या शेजारच्या पेशंटचे नातेवाईक. बघूया तिथे काय घडतंय. नाही काय 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 नाही नाही, मी लगेच येते हॉस्पिटलला. प्लीज पृथ्वी. अरे नाही प्रिया, काहीच आवश्यकता नाहीये, काहीच सिरियस नाहीये. थांब ना तू घरी. घरनं जाताना ओके होतास ना तू? हो. मग काय झालं रस्त्यात अचानक? अगं काय झालं, मला थोडीशी भूक लागली म्हणून नाश्ता करायला मी उतरलो. मी इडली खाल्ली, ऑफिसला गेलो तर मला पोटात दुखायला लागलं आणि अचानक माहित नाही का मला उलटी झाली ग. तर मी हॉस्पिटलमध्ये आलो, तर डॉक्टरांनी सांगितलं फूड पॉइझनिंग आहे. काय करशील? मी केला होता ना घरी नाश्ता. कशाला बाहेर खातोस रे? का करतोस रे असं पृथ्वी? मी नाही करे चांगला स्वयंपाक करत. पोअर कनेक्शन आलं का ग? हॅलो, करतोस रे असं? काय अगं तू चांगला स्वयंपाक करतेस अगं प्रिया. मग का? मी
मी नेहमी खातो की नाही. नेमकं आज मला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि म्हटलं बाहेरचं खाऊया. पण तू नको काळजी करू, मी बरा आहे. डॉक्टर म्हणालेत काही नाही, थोडंसं IV वगैरे लावलंय, बस बाकी काही नाही. मी येतो रात्री, घरीच येतो, डिस्चार्ज आहे मला. आणि आपला मुलगा आहे ना निखिल, त्यालाही सांग काळजी करू नकोस, अभ्यास कर गपचूप, काही डब्बा बिब्बा घेऊन यायची गरज नाहीये. हो ठीक आहे. रात्री जेवायला येतो. ओके, नक्की ना. ठेवू आता. नको येऊ मी. नको येऊस. लव्ह यू. लव्ह यू. बाय. बाय. सावकाश ठेवा. ऐक त्या पायावर जोर देऊ नका दत्तू तो बेड आहे. बघूया कोण जात आहे. पागल असस काय? सरकून जाऊ. पाय दुखले. पाय दुखाक लागले या माणसा. आग लागली तुमच्या तोंडाला ती. मी कुठे बसू आता? खाली बसा. मी खाली. हा? मी नाही बसणार खाली. मग तुम्ही त्यांच्या ह्याच्यावर बसा, त्यांच्या बेडवर बसा ना. काय बेडवर बसा? मी पेशंट आहे ना, म्हटल्यावर मी बेडवर, तुम्ही खाली असायला पाहिजे ना. मग तुम्हाला एवढं आजारी पडायची सवय आहे तर मग लवकर यायचं ना तुम्ही आणि बसायचं. एक मिनिट. अरे काय चाललंय बाळा? वडील आहेत ना तुझे? अहो परब्या एक नंबरचा खोटारडा आहे. म्हणजे आम्हाला बोलतो मी तुम्हाला मॉल मधून कपडे घेऊन देईन, फक्त एक छोटीशी गोष्ट करावी लागेल. काय? समोरून एक गाडी आली की मी गाडी समोर झोपेन, हा. मग तुम्ही वाचवा असं ओरडा. हा. मग आपण गाडीवाल्याला ब्लॅकमेल करूया आणि त्याच्याकडून पैसे घेऊया काय? आणि मस्त मॉल मधून कपडे घेऊया. काय हो, काय म्हणतो? हे करतो तुम्ही? हो, हेच करतात ते. पण आज नेमकं उलट झालं. म्हणजे समोरून गाडी येताना दिसली हा. आणि हे पटकन झोपले तिथे हा. आणि गाडीवाल्याने येऊन काचकन ब्रेक दाबला. अच्छा, म्हणजे वाचले? नाही, मग आम्ही वाचवा म्हणायच्या आधीच गाडीवाल्यांनी हॉकी स्टिक काढला आणि त्यांना मारला. हा जो पाय मोडलाय तो हॉकी स्टिकचा मार खाऊन मोडलाय? हो. अरे मग तुम्ही काय करत होता? अडवायचं ना त्याला. नाही, आम्हाला मारलं असतं तर ते हॉकी स्टिक माझ्यापेक्षा उंच होती. बघितलं हा? ही गर्दी जमली होती मला मार खाताना, माहिती आहे. आणि त्या गर्दीत ही दोघं जण उभी लटूक बाबल्यासारखी. नाही तर काय, बाजूला लोक होते त्याला विचारतात, क्या हुआ, किसको मार रहा है, और मारो. वसाडीने साधी ओळख पण नाही दाखवली, माहिती आहे. कशा गोळख दाखवू कोई? शानपणा करू कोणी सांगितलेलं? पुढे पुढे करूच असतं ना. पुढे म्हणजे डोकं कपडेच चालू घ्यायला कर. गेलेलं होतं ना तुम्हाला. माहिती आणि आहे. तसं ना बुवा. आणि हा पोरगा आपला आहे काय का मला सांग. काय? खरं सांग, बोलतोस हा? तुमच्या जिभे खाड. वसाडा जिथं तिथं माझी इज्जत काढतो, वानर माझी ना तू. गप्प ना. सांग तू लवकर. दुसरं पाय पण मोडून पाय होतो. ऐका गप्प. एक मिनिट हळू. हॉस्पिटल आहे हे, ट्रेनचा डब्बा नाहीये. हळू. तुमका काय करूचा? तुम्ही कशाक नाक खूप असतास? आम्ही तिघा बोलतो ना. मेलो रोगट कुठचं. कोण आहे मी रोगट आहे? रोगट नाही मग हॉस्पिटलात काय करतास? काय पत्ते खेळू केलास का पिकनिक बनवू केलास? काय मोठं शानपण आहे. हो, बसा ना, पायाक लागला ए, ना. गेले, उठ मी आला. मला पण बसायचं. मला काय पाहिजे उठतीत ना, मला बस जा. आय ग, पाय दुखला आहे गे. काय ऍटिट्यूड आहे यार हा? आय गे रस्ते. काला त्या माणसाचा चेहरा निरखून बघतलास? शिवाय त्याच्याकडे बघूस आपण वाटणार नाही. नाही तर आपण खरंच आहे. मला वाटतं ना त्याला फॅमिली नाही आहे. नाही काय? हो, म्हणूनच तर एकटाच बसलेला आहे ना. लग्न झालेलं नाही आहे म्हणून तो आपल्या बरोबर ना बोलण्याचा प्रयत्न करतोय. माका पण ना तसाच वाटता. काय गो? चेहऱ्यावर बघा तरी वय किती वाटता माणसाचो. हा. थोराड चेहऱ्याचो आमेलो. चेहरो कसं सुरकुतलेलो दिसता नाही. कोण देताला पोरगी माणसा? काय? होय. माझ्यासारखी तुकतुकीत कांती असती ना तरी कोणीतरी द्यायला नसती पोरगी. मला तर वाटतं लग्न सोड, याचा पोह्याचा पण कार्यक्रम झाला नसेल. आणि मध्यस्थी कुठल्या तोंडाने सांगतील आमच्याकडे स्थळ आहे? काय तर काय जोड्यान मार नाही खातील तर. थवड बघा ना कसा त्याचा. चेहऱ्यावर ना
दारुडोत वाटता घे बाय माझी शी. नजर बघलास मेल्याची शी वकवकलेली हवंच बघा नजरेत बाय ग. रशे तू बघू नको हा त्याच्याकडे. नाही बाय असली माणसं समाजाला घातक असतात ना. होय तर तुम्हाला नाही आम्ही आमचं बोलतावाय. माझा पाय दुखतोय ना आणि तू सांभाळून राहा. का हो काय तुझ्यावर अतिप्रसंग केला ना म्हणजे. घे बाय माझी काय हो मी बोलता? कोणाच्या तोंडाकडे बघू ते लपून राहा तिकडं. ए ओ आई ग काय ओ ई अति होत आहे काय? हा? माणुसकी म्हणून बोलत होतो मी तुमच्याशी, पायाला लागलंय म्हणून. काही बोलाल मला तुम्ही. हा बघा जा हा ता खरा ता बोललो वहिनी उगाच काही बोलू नका, कळलं ना. एक साधारण सर्वसामान्य माणूस आहे मी, सामाजिक कार्य करतो. आणि जे काही तुम्ही म्हणत होता ना कांद्या पोह्याचाही कार्यक्रम झाला नसेल. माझं लग्न झालेलं आहे, मला बायको आहे. लग्न झालं हो झालेलं आहे. बायको नाही ना तुमची इथं आलेली आहे. काही सिरियस नाहीये म्हणून मी तिला म्हटलं येऊ नको, कळलं. आम्ही बघा एवढंच मला पाहायला लागलं की फॅमिली माझी सोबत आलेली आहे. केवढी देखरेख आमचं करताय. पोरगं आहे. तुमच्या फॅमिलीला काय जाय नाही सांगताय मला. तुमची फॅमिली आली आहे कारण तुम्हाला हौस आहे. माझ्या मुलाला मी म्हटलं नको येऊ, त्याची नीटची तयारी चालली आहे, परीक्षा देतोय तो, अभ्यास करतोय, म्हटलं नको येऊस. मी तुम्हाला लिहून देतो. काय म्हातारपणी ना तुमचा पोरगा तुम्हाला बघणार नाही. कशावरून? कशावरून म्हणजे आता तुमचा पोरगा आहे का नाही मग वास्तविकतेने इथे यायला हवा होता. परीक्षेचा कसला कारण सांगता? नाही तर काय पोरगा असेल तर येईल ना. उगाच खोटं कशाला बोलता वाय. ये तू जा रे तिकडे, जा तिकडे. कुठलं पान हो. रे हो बाग काय? म्हातारपणी याला दत्तक होऊन घ्या आमच्या पोरग्याला. घ्या अरे काय घ्या, मी कशाला घेऊ दत्तक? दत्तक घे म्हणजे. म्हातारपणी तुमका सहारा लागतो ना. घ्यावा अरे पण मला नकोय. घ्या हो एवढं लाजतच कशा घ्या मला. नाही गप्रे, काय तुमच्या लग्नाची बुंदी खायला आलंय? घ्या लाजताय कशाला? अहो दत्तक घेतलं होतं का तुम्हाला पुढे उपयोगी नाही तर पडेल. काय? अरे पण मला नकोय तो दत्तक. घ्या म्हणतोय ना. आपल्यासाठी बोलतो. आणि बघा अहो आमची काळजी करू नको हा. हा आम्ही दुसरा चान्स घेऊ. काय हो काय बोलतास? हे असे चार चौघात बोलतास ना म्हणून मला तुमच्याबरोबर राहूसा वाटणार नाही. जास्त बोललास ना मी या माणसाबरोबर लग्न करतल्या याच्याबरोबर राहतले बायको म्हणून. हा मग जा मी काय घाबरताय थोडा. राहतलंच. घाबरताय म्हणजे जा अरे मला दुसरी मिळेल, मला काही कमी बायका मिळतील. एक काढीन बाय. हो आजपासून मी तुमची बायको. हा काय बरं वगैरे वाटतं ना? अरे तू लांब व्हा, एक मिनिट लांब व्हा. मला डब्यात काय दिला? माझ्या डब्याला हात लावू नका, बाजूला व्हा. हा. बाबा मी आहे. तुमचं नाव काय आहे? एका बुक्कीत तुझा लहान पोरगा बाहेर काढीन. कशाला मरायला तुला नाव हवंय माझं? कशाला हवंय तुला नाव? असं काय करतास माका तरी सांगा. उखाणा घेऊ उपयोगी पडतलो ना. जरा शांत बसा. उका नाही घेताय. कशाला हवंय तुला माझं नाव? मग मला कोणी विचारलं तर हाय तुझा बाप का नाम काय हाय. मग काय सांगणार मी? काय सांगतलो? ह्याचा अमिताभ ठेचला ह्याचा. ए दत्तू हक्काने चिडतात ते. काय हक्काने बिक्काने चिडत नाही. कापूसा तुझं ये हा. सांग हो, नाव सांग एवढा अमिताभ काय? करून दाखवतोय. नाव. पृथ्वीक नाव आहे माझं. काय करायचं तुम्हाला? पृथ्वीक नाव आहे. हा हा आधीच्या बाबांचं प्रवरून नाव होतं, ज्यांचं वरून नाव आहे प्र एकदम पाडल्यासारखं वाटतंय बाबा. मी आता ऐकणार नाही. मी आता खूप तुडवेन आणि इतका तुडवेन की पुढचे 3-4 तास फक्त प्रप्रू एवढेच आवाज येतील. माझं कशाला मध्ये नाव येतं? मी काय तुमच्या फॅमिलीत नाही येत आहे ना आता. नाही नाही आमच्या तिघांची अरे फॅमिली. कसली डोंबलाची फॅमिली? आधी मला विचारा ना, मला पाहिजे की नाही फॅमिली. बाईचा फोन वाजता. बाईचा फोन वाजता. माझीच बायको आहे ती. बोल ग प्रिया. हॅलो मम्मी कशी आहेस तू? ए, मी बाबांची काळजी घेतोय. हा काय? हा 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 कोण आहे मुलगा? नाही अगं काही मी नाही. मी मी पृथ्वी बाबांचा मुलगा आहे. थांब मोठ्याशी बोला. ए, ए. नमस्कार मोठायशी. ताईनू कसे असतात? ऐका, बरे हो. असतात ना? हॅलो हा नाही 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 तुम्ही काळजी ऐका, करू नका. प्रिया. हॉस्पिटलात मी असं आहे ना मी यांची एकदम काळजी घेते. ऐका, मला हात नाही लावायचा. होय तर नाही कोणत्या- नाही, अजिबात काय झाला? हॅलो? नाही नाही तुम्ही काळजी करू नका. संसार ना आपण दोघींनी मिळून वाटून करू. अरे कसला संसार? एक दिवस तुम्ही एक दिवस आम्ही. काय वाटायचं? भांडी घासायची प्रिया. बाकी काय नाही. प्रिया, काय प्रिया, नाही. ताईनू
मैं तुलसी तेरे आंगन की. पृथ्वी ही बाई कोण आहे? हॅलो ही बाई कोण आहे? थांबा ना एक तू तरी थांब ना यार 2 मिनिट थांबा जरा. काय थांबू मी? ही कोण आहे आणि ही संसाराचं काय बोलते पृथ्वी? शांत प्रिया शांत. गैरसमज आहे, सगळा गैरसमज आहे. काही संसार बिंसार असं काही नाही. नाही गैरसमज नाही आहे. हा तुमचा नवरा ना लय हलकट आहे. हो मा दाढी सकट माझा पोरगा आणि साडी सकट माझी बायको पळून घेऊन निघाला. हॅलो काय ऐक प्रिया. काय बोलतायत पृथ्वी? प्रिया माझा ऐक. तुझं अफेअर आहे? माझं नाही आहे. दुसऱ्यांच्या बायका पळवतोयस तू आता? हा काय बिझनेस आहे का माझा? काय बोलतीयस तू? म्हणून म्हणालास मला हॉस्पिटलला येऊ नकोस म्हणून? नाही प्रिया. म्हणून इतक्या प्रेमाने बोलत होतास सकाळी? म्हणून इतक्या लाडाने बोलत होतास? मी नेहमीच बोलतो. मला नाही तुझ्यासोबत संसार करायचा. बाय ऐक बाय. प्रिया प्रिया अरे ऐकून तर घे ना यार माझं. बरं आला नाही करूच. गप्प बसा. बरं झालं म्हणजे. अरे बावळट आहात तुम्ही लोक. काय झालं? कोण आहात कोण तुम्ही? आमचं त्रिकुट आहे आणि आम्हाला नेहमी यावंच लागतं ना एसपीटी. अरे तुम्ही या पण एखाद्याला घेऊ नका. मरा ना काशी करा ना. डॉक्टर मला आत्ताच्या आत्ता डिस्चार्ज पाहिजे डॉक्टर. हो बाबा काय रे तुम्ही पण हा घालवले हो चान्स. जायचं त्याच्या बरोबर डॉक्टरला बोलवा रे. थँक गॉड याही हंगामात हे त्रिकूट परत आलंय. मजा आणली. धमाल परफॉर्मन्स. बघूया त्रिकुटाविषयी या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई मला सेटिंगचं खूप कौतुक करायचं आहे. मागची जी विंडो आहे ती मला विशेष आवडली. त्याचं डिटेलिंग खूप आवडलंय. नवीन काहीतरी गोष्टी दिसत आहेत सगळीकडे त्यामुळे मजा येते. हरीशसाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. हरीशची पहिली वेळ आहे संकल्पना आणि लेखनाची आणि मला असं वाटतं की हरीश तुझ्याकडून अजून छान छान गोष्टींची अपेक्षा आहे. मोरे फॅमिली इज ऑन फायर असं मला वाटतंय दुसऱ्या हंगामात. आणि चोंबडेपणाचा अत्यंत सहज सुंदर अभिनय. उपद्रवी फॅमिली होती पण तुमच्या तिघांमुळे तो उपद्रव सुद्धा हवाहवासा आणि गोड वाटला. पृथ्वी तू कधी कधी न बोलता जे जे काही करतोस ना ते मला जास्त भावतं. आजही काही रिॲक्शन्स अशा होत्या ज्या खूप आवडल्या. मजा आली. भन्नाट परफॉर्मन्स. धन्यवाद मंडळी. विनोदाची उधळण करायला पुन्हा भेटणार आहोत पण पुढील भागात. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संघार. नमस्कार मंडळी. विनोदाच्या सप्तसुरांच्या साथीनं हास्याचे विविध राग आळवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संघार. मंडळी जिल्हे इलाही अकबर बेटकर आणि त्याचा मुलगा सलीम अर्थात रत्नागिरीची 2 रत्न श्रमेश आणि प्रथमेश आज पुन्हा एकदा इथे येणार आहेत आपल्या दरबारी फालतुगिरीसाठी. आणि आज त्यांच्या फालतुगिरीत सहभागी होत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. नमस्कार आदाब वडक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या नव्या महालात ज्याचं नाव आहे माझा पक्ष त्यांचं लक्ष. वा नवीन हंगामात महाल बराच बदललेला दिसतोय. अलीकडचे पलीकडे गेलेत, पलीकडचे अलीकडे आलेत, मधले तसेच आहेत. त्यांना काही फरक पडत नाही कोण येतोय कोण जातोय. त्यांचं आपलं मज्जानी लाईफ चालू आहे. असो वाह वाह बघून किती बरं वाटतंय. पुरस्कार आणि ट्रॉफीज किती सजवल्या आहेत. म्हणजे इकडे ग्रॅमी पुरस्कार, इकडे ऑस्कर, बाजूला गोल्डन ग्लोब. सखाराम जोंधळेकर एकपात्री अभिनय स्पर्धा उत्तेजनार्थ 7वं. ह्यांचा नेहमीच काहीतरी गोंधळ झालेला आहे. नवीन महाल आलाय तरी काही बदललेलं नाही. असो
काय चालू आहे काय? अरे बापरे हा? तरी एक बरं आहे की महालात एक शांतता आहे, निवांतपणा आहे. याचा अर्थ मी हनीमूनच्या रात्री जे स्किट सादर केलं त्याची कमेंट अजून आलेली दिसत नाहीये. दादूस मी आयलो. हो आम्ही पण आयलो. बापरे, स्वतःची किडे घेऊनच फिरतोयस. आणि काय रे, सकाळच अखिल भारतीय आमच्याने काय होत नाही ही संघटना घेऊन कुठे चाललायस? दादूस ही संघटना नाही, मग हे उदयचं भविष्य आहे. उदयचं नाही सलीम, ते उद्याचं भविष्य असं लिहिलंय. कळलं काय रे, कुणाबरोबर नाचत आलाय? दादूस ही माझी टीम आहे. होय काय? मी ह्यांना घेऊन टीव्ही चॅनल काढणार आहे. अच्छा, म्हणजे आज तू इज्जतीला टीव्ही चॅनल म्हणतोयस? तसं नाहीये दादूस. मग तुम्हाला अभिमान वाटेल असं चॅनल असणार आहे. कारण माझ्या चॅनलला मी तुमचं नाव देणार आहे. माझं नाव? माझ्या टीव्ही चॅनलचं नाव असणार आहे बाद मराठी, मारूया अकबरच्या गाठी. बाद मराठी? ते बादशाह असतं सलीम. दादूस चॅनल मराठी आहे म्हणून बादशाह मधलं शहा बाजूला काढलं. उद्या उठून कोणीही बोलायला नको, मराठी माणूस परकीयांच्या जीवावर मोठा झाला म्हणून. वा, बरेच दिवसानं चांगलं ओकलायस. पण मी काय म्हणतो, बोला दादा. हे फिरतं नेपथ्य घेऊन जे फिरतोय त्यांचं म्हणणं काय आहे? ते कोण आहे? दादूस त्यांची ओळख ते स्वतःच करून देतील. होय काय? बास, मी या चॅनलचा फिक्शन हेड चतुरसेन बिरबल दास, म्हणजे बिरबलचा मुलगा. तू बिरबलचा मुलगा? होय. अरे रे, तरी मी बिरबलला बोललो, सारखे दरबारातले प्रश्न सोडवू नकोस, अधून मधून घरी पण जात जा. केवढ्याला पडलं ते? हा? कोण सोडवणार हे कोड? काय रे? बापरे, हा कोण? आदाब, मी तानसेनचा मुलगा वानसेन. तानसेनचा मुलगा? तानसेनचा मुलगा बघून मला आनंद झालाय. बरेच दिवस कानावर काही चांगलं पडलं नाही. मुला, तू काही चांगलं ऐकवलंस तर मला बरं वाटेल. ओ कमान बापरे, असा हा वानसेन. वानसेन? हो. कळलं मला त्याचं नाव वानसेन काय आहे ते. येतच होती हातात ती, तेवढ्यात थांबवलं. दादूस गप्प वाचतो. आणि ही कोण? डमी काळी मैना. दादूस अकबरे सासुरे बापरे, पेश करते हैं. सावकाश करा. चांद दिखे आसमां में तो उसे ईद मिलाद कहते हैं. रोशनाई हो जब घर में तो उसे दिवाली कहते हैं. हम जान है अपने सलीम के दिल की, प्यार से लोग हमें अनारकली दगड़ू मैखर कहते हैं. सावकाश. काय रे, अनारखरीला तू माझ्या दरबारात घेऊन आलास, तुला कळत नाही नामाकुल माणसा? दादूस ही माझी टीम आहे. टीम आहे? हो. अरे हे सगळे गणलेले चेहरे घेऊन कुठला बाजार मांडणार आहेस तू? काय करणार? ह्या चॅनेल मध्ये नेमकं असणार काय सलीम, मला सांगतो दादूस. पण हे सगळं तुम्हाला चतुर बिरबलचा मुलगा सांगेल. बापरे, टेन्शनच आलं. सावकाश. 10-11चा पाना. ते चहा पण असतं. कोण आहे ते? जरा समजून घ्या दादूस. ज्यापणा आम्ही आमच्या जीवाचं रान करून चॅनलचं टाइम टेबल सेट केलेलं आहे. बापरे, सावकाश. आपल्या चॅनलवर पहिला शो असेल राशी भविष्य. कोकण कन्या गेली वाटतं. तर
ज्यापणा राशी भविष्य सावत्या महाराज सातारकर लोकांचं राशी भविष्य सांगतील. सावत्या महाराज सातारकर हो. राशी भविष्य. हो. त्यानंतर आम्ही 2 प्रसिद्ध मूवीज दाखवणार आहोत. कोणती? प्रसाद ओक यांचा कुंकू लावते माहेरचं वा. आणि सई तामणकर यांचा बाबूरावला पकडा. कारण उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करत असताना पुरस्कारांची लयलूट करत असताना आपण मागे काय करून ठेवलं याची जाणीव व्हावी म्हणून. आमचा पुढचा शो असणार आहे कुकुरी शो. आणि या शो मध्ये पाककृती सादर करेल माझी जानेमान अनारकली दगडू मयेकर. हिला तू पाककृती करायला दिलीस? ही जे मोदक करते ना ते आपले सैनिक तिकडे गारगोटीचे दगड म्हणून वापरतात. कायला काय ठिणग्या उडतात. कायला परवा तिने भाकरी केलं 2 भाकऱ्या जोडल्या आणि घोंगडी म्हणून वापरलाय मी बर्फा प्रदेशात. थंडी अजिबात वाजत नाही असली तिची कला आहे. माझ्या मते हे तिचं टॅलेंट आहे. टॅलेंट. दादूस टेन्शन घेऊ नका. यानंतर आमचा संध्याकाळचा शो असणार आहे कोण बनेगा अकबरपती. हो, या कार्यक्रमामध्ये आम्ही अकबरवरती आधारित सगळे प्रश्न विचारणार आहोत. बापरे, काय प्रश्न विचारणार तुम्ही? प्लीज मला सांगा, मला भीती वाटायला लागली. म्हणजे हेच अकबरच्या दाढीमध्ये किती केस आहे, अकबरच्या कुठल्या मांडीवर तीळ आहे, इकडे अकबरच्या कुठे कुठे आणि किती तीळ आहे. माझे तीळ म्हणजे काय हेरिटेज प्रॉपर्टी आहे? तुमच्या अंगावरचे तीळ आणि त्यांचे स्थळ करण्यासाठी आम्ही तुमचं जे स्टिंग ऑपरेशन केलं होतं बाथरूम आणि बेडरूम मधलं ते आम्ही चॅनलवर टेलिकास्ट करणार आहोत. आणि त्या शोचं नाव असणार आहे अकबरचा तीळ पापड. बापरे, तीळ पापड. ए वैचारिक जनता, काय सगळी फालतूगिरी दाखवणारच की काहीतरी आहे चांगलं याच्यात चॅनलवर? आहे जिल्हे इलाई आहे. आमच्या चॅनलवर वेगवेगळ्या सिरियल आणि वेगवेगळी नावं आहेत. काय बोलतोस काय? जसं की अकबर तुमचा करतो काय, अकबरची झाली कायली, अकबर माझी लाडाची, अकबरला लागला छंद भक्तीचा. तू नक्की बिरबलचाच पोरगा आहेस ना? की बिरबल तुझ्याकडे शतपावली करायला आला होता? वेगळं आहे ना, पण वेगळं आहे. दादूस टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका. हे सगळं टेन्शन दूर करायला आमचा अजून एक कार्यक्रम असणार आहे. बापरे, काय म्हणतोस काय? तो एकदम हास्यास्पद असणार आहे. आपण करतोय ते हास्यास्पद आहे, तू जे म्हणतोय ते हास्यरंजन करणार आहे, कळतंय का? तेच ते. तो कार्यक्रम एकदम हास्यरंजन करणारा असणार आहे. कोणता कार्यक्रम? त्या कार्यक्रमाचं नाव असणार आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा अकबरची हास्य जत्रा. अशी आम्ही एक ट्यून पण बनवली आहे. आणि माझ्या कार्यक्रमाची प्राजक्ता माळी असणार आहे हा स्वतः. करेक्ट. प्राजक्ता माईला कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या काढल्यावर अशीच दिसेल ती. अकबरे सासुरे, नाईट स्लॉट साठी एक वेगळाच कार्यक्रम आम्ही योजलाय. कोणता? वाईल्ड अकबर. मी सासरा आहे, सांगा तिला. या कार्यक्रमामध्ये तुम्ही जंगलात जाणार, चिखलात लोळणार आणि किडे मुंग्या खाणार. आणि अकबर पहिल्याच एपिसोडला कांगारू तुम्हाला किडनॅप करणार आणि त्याच्या पिशवीत लपवणार. 5 महिने तुम्ही कोणाला भेटणार नाही. काय स्क्रीन प्ले आहे ना? काय बोलतोय? कसलं चॅनल आणि हे कसले शो आहेत रे दळभद्र्यानो? जडी स्थळी काष्टी पाषाणी नुसता माझा अपमानच करताय तुम्ही. सिपाईयो, या सगळ्यांना चुनवा दो. कुठे पळा, 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 पळा. क्या बात है. चॅनलची आयडिया धमाकेदार होती. वा. बघा की हास्यरसिकांना कशी वाटली आहे प्रसाददा? फार सुंदर. हा फॉर्म फार वेगळा आहे आणि त्याची गंमत मुळात लेखक म्हणून तुम्हाला दोघांना फार छान पद्धतीने उमगली आणि त्यामुळे ती उत्तम पद्धतीने तुम्ही मांडू शकता. त्यामुळे हा फॉर्म दरवेळेला एन्जॉयबल होतो. त्यात तू नवनवीन कुठली कॅरेक्टर्स आणतोस आणि कशा पद्धतीने तो विषय मांडतोस याची उत्सुकता असते. ती आज फार छान पद्धतीने पूर्ण झाली. या तिघांची एंट्री हे एक वेगळं सरप्राईज होतं आणि त्या तिघांची कॅरेक्टर्सही खूप भन्नाट होती. रसिका फार छान दिसतेस. पशा वंडरफुल कॅरेक्टर होतं. बने मस्त, मजा आली. पैसा वसूल परफॉर्मन्स होता. मी एक गोष्ट आज सगळ्यांना सांगू इच्छिते. हे माझ्या खूप आवडत्या एका कॅरेक्टरच्या तोंडी असलेलं वाक्य आहे की तुमच्या चुका तुम्ही कधीच विसरायला नाही पाहिजेत, कारण लोक तुम्हाला ते विसरू देत नाहीत.
सो यू हॅव टू वेअर इट लाईक अन आर्मर. मी बाबूरावला पकडा, आय वेअर इट लाईक अन आर्मर. आणि आज मला इथे खूप आनंद होत आहे की माझ्यामुळे पंच तुम्हाला एक मिळालेला आहे आणि तो वाजलेला आहे. कडक परफॉर्मन्सेस होते सगळ्यांची, नवीन कॅरेक्टर्स होती. रसिका जी सादर केलीस पहिला शेर तो अप्रतिम होता, खूप सुंदर सादर केलास. मला असं वाटतं कन्सेप्ट वॉज ब्रिलियंट. सचिन मोटे सरांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. फार उत्तम संकल्पना होती आणि ती तुम्ही त्याला पूर्णतः न्याय दिला. मस्त. वा वा, मजा आली गाईज. थँक्यू. मंडळी, भुवयांच्या प्रदेशात हरवलेली चौघुले कन्या आज पुन्हा एकदा आपल्या बाबांकडे घेऊन येणारे गौऱ्याला. बघूया आज चौघुले काका त्याला किती विविध पद्धतीनं फटके मारतायत ते. सगळं तुमच्यामुळे झालंय. सिरियस रोलला कॉमेडी नॉमिनेशन मिळाल्यापासून चिडलं ते म्हातारं. सगळ्यांना मला कसा उचलतो हा? मी काय नाही केलं. हा मला कसा उचलतो? मला कसा उचलतो हा? आता काही दिवसांनी यमराज येऊन तेच करणार आहे. मी थोडस आधी केलं. मला यमराज उचलणार आहे? हा काय बोलतोय? मेला मारेन रे. नाही बाबा, बाबा थांबा, चिडू नका. गौऱ्या मस्करी करतोय बाबा, मस्करी करतो. गौऱ्या नको ना बाबांना चिडायला लावून. नाही, सॉरी. गौऱ्या तुझं काम आहे ना बाबांकडे, नीट बोल ना. पाय पडतो. सॉरी. बाबा, हा, गौऱ्याचं काम आहे तुमच्याकडे. तो का बोलत नाहीये? त्याला बोलू दे. तू मागे हो. तुझा आणि भोयांचा एक वेगळा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे ना, त्याच्यावर चॅटिंग करत बस. बाबा, आमच्यामध्ये यायचं नाही, सांगून ठेवतो तुला. काय म्हणताय? फुटाणे चाळीचा बियर पिऊन सुजलेला मोगली. कसा आहे? बरं आहे ना? मी मस्त. तुम्ही काय म्हणताय? फुटाणे चालूतला एबू हटेला. बाप मेरा शैतान का बेटा, नाम मेरा इबू हटेला. काय म्हणताय? इबू हटेला. मला का बोलतो? मला का बोलतो हा? तुम्ही कसे हा, मला का बोलला? तुम्ही कोण आहे? इबू हॉटेलला कोण आहे? इबू हॉटेलला कोण आहे? त्यांचं हॉटेल आहे बाबा. हा, बरं, चांगलं आहे. चांगलं. हा, माझं नको ना टाळकं सटकं. नाही, सकाळ बाबा. सकाळ छान मूड मध्ये आहे. जा तू जा. बाबा ऐकून घ्या ना. गौऱ्या नीट बोल ना. बसू काय? तिथं बसतो. तुम्ही तुला मागा सारखा नाही बोलू. बोल, काम बोल. काय आहे? काका, मला दिवाळी अंक काढायचा आहे. पॅकअप फॉर टुडे. गणपती बाप्पा. प्लीज. अबे दसऱ्यात किती मुद्दाम करशील यार. मला दिवाळी अंक काढायचा म्हटलं लगे पॅकअप करशील. गौऱ्या का पण? काय लोकांचे रिॲक्शन आहेत बघ तुझ्या प्रती. का दिवाळी अंक काढायचा आहे? मुळात दिवाळी अंक या साहित्य प्रकाराला तुला का हात घालायचा आहे? का नशिबी आलंय दिवाळी अंकाचं हे कार्ट? हा, आणि तुलाही कळत नाही? कुणाची मुलगी आहेस तू? कुणाची मुलगी आहेस? याच्या नादी लागतेस तू? कोण आहे हा बावळ? निक बाबा, नाही, अजूनही बाबा. चांगल्या मूड मध्ये आहे मी. निक. बाबा ऐका ना. बाबा गौरव खूप हुशार आहे बाबा. गौरवकडे खूप क्रिएटिव्हिटी आहे बाबा. गौरवला दिवाळी अंक काढायचा आहे, मासिक काढायचं आहे आणि मला त्याची क्रिएटिव्हिटी वाढवायची आहे बाबा. बेटा, तू ह्या स्किट मध्ये फक्त भोई वाढवायला आहेस. दुसरं काही काम नाही तुझं. इकडे कुंडी आहे, त्यात बस, माती बिती टाक, खत टाक, भोई वाढत बस. एवढंच काम आहे तुझं. काही बोलू नकोस. मी बोलतो ना आता. हा, काय आहे तुझं काम? तुला अगदी प्रामाणिकपणे सांग रे. तुला खरंच हा दिवाळी अंक काढायचा आहे? हो काका, आपण को इस साल दिवाळी अंक निकालने काय बोले तो निकालने काहीचे. निकाल हे म्हणजे मराठी दिवाळी अंकाला हे हिंदी बोलतोय. कशी रे भाषा तुझी? भाषेवरून किती मार खाल्लायस आजपर्यंत? कंटाळा येतो रे मला. कसं बोलायचं? काका, मला या वर्षी दिवाळी अंक काढायचा आहे. कसं म्हणायचं? म्हणतो बरे. काकाश्री, या वर्षी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही दिवाळी अंक काढावयाची योजिलेले आहे. धनी, इकडं बघा ना. का बरे त्रागा? काय ते रुपड छान 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 मनी माऊच बाळ कस गोर गोर पाय.
इवले इवले डोळे त्याच कुळगुळीत कपाळ. मारतो इवले इवला कपड माझी चेष्टा करतोय हा माझी चेष्टा करतो नाही मी काय ऐका ना बाबा ऐका ना. बसा बरं बस शांतपणे ऐका. गौऱ्याचं म्हणणं तरी ऐकून घ्या ना एकदा. मला सांगा आपल्या चाळीत गेली 25 वर्ष कोणीतरी दिवाळी अंक काढलाय का बाबा? नाही 25 वर्ष कोणी काढलेलं नाहीये ते खरं आहे. मग हा कवळा तरुण धडपडू इच्छितो तर त्याला करू द्या ना काहीतरी बाबा. बरं ठीक आहे त्याचं म्हणणं ऐकून घ्या. हो घेतो ऐकाल ना? घेतो बरोबर बसतो बस. थांबा. हा 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 अगदी खरं सांगू का रे नको ना याच्या अंगडीत पडूस. हे दिवाळी अंक रे नाही रे झेपणार तुला. तुझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडे आहे. ठरलंय का तुझं सगळं काही काय माहितीये का ते काही? सगळं माहिती काका मी सगळी तयारी केलेली आहे. सगळी तयारी केलीस? होय. 4-5 ते दिवाळी अंक वाचावे लागतील तुला. कसे असतात त्यात काय काय असतं हे याचा अभ्यास करावा लागेल मला. केलाय मी अभ्यास पण केलाय सगळं केलंय. तुला सगळ्यातलं सगळं माहिती आहे? होय होय होय. अरे पण काही प्रश्न मी जर तुला आता विचारले तर त्याची प्रश्नांची उत्तर देऊ शकशील? होय 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 होय. सांगितलं ना होय म्हणून. मिल गया रे आ गया रे आ गया ऊंटों को नीचे पहाड़. अब इसको देखता हूं मैं. अगं चेत ना घरी आलेल्या पाहुण्याला कोणी अशा पोझिशन मध्ये बसवतंय का गं? नाही नाही बाबा ऐका ना बाबा ऐका. अजिबात नाही बाळा. माझ्या रेखीव भुवया यावर निबंध लिहित बस तिकडे. इथे मध्ये आता यायचं नाही. आता याला मी बघतो तर तुला सगळ्यातलं सगळं माहिती आहे. मला माहिती आहे ना? असं नाही म्हणायचं. मगाशी हो कसं म्हणालास तसं म्हण. अब आया रे अब इसका 13 तिरपीट कैसा उड़ता है देखो. अब स्वर्ग कैसा 2 बोट ठेंगना हो गया रे मेरे को. आता मला सांगायचं प्रश्नांची उत्तर. मासिक म्हणजे काय? मासिक नाव कधी पडले कानावर? हा माहित आहे. कधी? इगतपुरीच्या पुढे आहे. इगतपुरीच्या पुढे मासिक आहे ते. नाशिक रे नाशिक. आता नाही मी वेळ दिला होता बाळा. 10 मिनिटं वेळ दिला होता आधी. आता पुढची 10 मिनिटं माझी. येस हा नाशिक नाही रे त्याला मासिक म्हणतात. नाशिक हे शहर आहे. मासिक म्हणजे काय? जे महिन्याला निघतं त्याला मासिक म्हणतात. जे रोज निघतं त्याला काय म्हणतात? दिनेश. दिनेश दिनेश. अरे मर गया रे मर गया मेरे हाथ से मर गया रे मर गया. दिनेश म्हणतात त्याला. त्याला दैनिक म्हणतात. लक्षात आलं? दैनिक दैनिक. जे जे महिन्याला येतं त्याला मासिक. जे रोज येतं त्याला दैनिक. जे आठवड्याला येतं त्याला काय म्हणतात? हाफ्तिक. हाफ्तिक कुठून आणलंस? ते हप्त्याला येतं ना म्हणून. त्याला साप्ताहिक म्हणतात. सॉरी सॉरी. अरे सप्ताह असतो ना तो 7 दिवसांचा म्हणून त्याला साप्ताहिक म्हणतात. आणि जे 15 दिवसाला येतं त्याला काय म्हणतात? 15 दिवस साप्ताहिक. काय 15 दिवस साप्ताहिक. अरे कळतंय का तुला? याला काही चालेल नाहीये बाळा. येतंय बाबा, त्याला येतंय. जे 15 दिवसांनी असतं त्याला पाक्षिक म्हणतात. लक्षात आलं? हे काय आहे? पाक्षिक काय म्हणजे? हा शब्द आहे. कधी आला? कधी आला म्हणजे? तुला विचारून येणार पाक्षिक चालेल का रे? हा चलेगा. तू येणार ना म्हणजे काही अभ्यास आलेला नाही याला. आता मला सांग पाक्षिकला पाक्षिक का बरं म्हणतात? कारण त्याच्यावर पक्षाचं चित्र असतं. बरं मग प्राण्याचं असेल तर? प्राणिक. निसर्गाचं असेल तर? नैसर्गिक. बाईचं असेल तर? बाईक. माणसाचं असेल तर? मानसी नाईक. ही तुझी अक्कल? ही तुझी अक्कल? हा याला काही येत नाहीये. येतंय बाबा. मानसी नाईक म्हणतो हा. मानसी नाईक. मानसी नाईक. अरे मानसी नाईक कोण आहेत? या प्रतियश अभिनेत्री आहेत. कळलं का तुला? नृत्यांगना आहेत. हा मानसी नाईक म्हणतोस तू. याला काही येत नाही. याला घरी येतंय बाबा येतंय. पाठव. याला घरी पाठव. ऐक माझं. याला काही येत नाहीये. येतंय बाबा येतंय. मला एक सांग रे तुझा दिवाळी अंक आहे त्यात कोण कोण लिहायला उत्सुक आहेत? माझी उत्सुकता वाढली. कोण कोण लिहिणार आहेत मला सांग बघू. मी स्वतःच लिहितोय. तू स्वतः लिहितोयस? काय मी लिहितोयस? स्वतः पोपट नावाने लिहितोय. पोपट नावाने? पोपट नाव म्हणजे कुठलं आलंय? ते लेखक नाही का त्यांचं वेगळं नाव लावतात. म्हणजे गणेश सागळे कसं शिवांश नावाने लिहितात तसं. अरे त्याला टोपण नाव म्हणतात रे. पोपट नाव कुठून आणलंस? सॉरी. गणेश सागडे जे शेर बापरे
गणेश सागडे जे शेर सोशल मीडियावर लिहितात त्या टोपण नावानं लिहितात, पोपट नावानं. अरे नाही नाही, घालायला. तेच- त्याला पाठवण, मला मनस्ताप होतो घरी. नाही, नाही, नाही बाबा, का तुला- येते. बाबा हा. बाबा गौऱ्याला ना सांग ना गौऱ्या हा ते गौऱ्याला तुमच्याकडून लेख लिहून हवाय बाबा. मदत पाहिजे. माझ्याकडून लेख लिहू नव्हे. हो. कोणत्या लेखाची अपेक्षा आहे माझ्याकडून? चुलीत लेख. अरे काय करू याचं मी? इसको कैसा मारू रे, इसको कैसा मारू रे, रोज आता है और मार खाता है, रोज आता है मार. कव्वाली सुरू आहे इकडे. नाही, नाही. कोरस देत आहे, कव्वाली सुरू आहे. तेच अरे काय बोलतोयस तू? ललित लेख म्हणतात त्याला. हे पाहिजे हा, मला. बरं मला सांग, लघु कथा म्हणजे काय? माहित आहे. त्यामुळे 2 मिनिटात जाऊन आलो. वाटतंय माझी भंकस करतोय हा? घरी जा. मला गरज नाही तुझी, घरी जा. माझी भंकस करतोय हा? नाही बाबा, नाही, नाही, नाही बाबा बाबा पुढे आहे का? पुढे आहे का? तुमच्या आवडीचा विषय. काय? गौऱ्याने कविता केल्यात. दिवाळी अंकासाठी कविता केल्यात? कविता केल्यात. बसा काका. कवितेवर माझं प्रेम आहे म्हणून मी बसतोय. होय, होय. हा, नीट आहेत ना कविता? होय, एकदम चांगल्या आहेत. म्हणजे मी आणि राक्याने रात्रभर मला मदत केलेली आहे. कविता आहे. मी आणि राक्याने ओळखलत का सर मला? वा. ओळखलत का सर मला? सर म्हणले नाही. नाही म्हणलं ठीक आहे येतो. ही कविता आहे? अरे ही कविता आहे? अरे तो कणा कुठे? हा टणाणा कुठे? काय संबंध आहे? काय झालं? अरे का पुढे काहीतरी पाहिजे ना. झाली कविता? सर म्हणले, आम्ही म्हणलं ओळखलत का सर मला? ते म्हणले नाही. तो पुढे काय घडणार आहे? मग राख्या मला चल जाते आपण. मग निघालो आम्ही. ते जर म्हणले असते ओळखतो तर पुढे घडलं असतं ना काहीतरी. मुळात डेअरिंग का करता या गोष्टींची तुम्ही? बस करा, हे झाले का तुझं सगळं? नाही, अजून एक अजून एक कविता? छान आहे बाबा, आवडेल तुम्हाला. वेगळे आहे. याच्यापेक्षा वेगळे आहे. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? बरं. भोलानाथ बोलला मला नाही माहित. आय म्हणलं ठीक आहे चला येतो. एक कविता मी सांगतो. काय? आली कानावर कविता त्याच्या? बस करा, खूप झाला आता. नाही, नाही, नाही. नाही, बस झाला. मला बाबा, नाही ऐकायचं. शेवटचं. नाही. शेवटचं ऐका दिवाळी अंक आता काढ. काय उरलंय? झालं सगळं? नाही, ऐका ना बाबा. गौऱ्याने रात्रभर जागून लेख लिहिलाय, तेवढा ऐका ना. यांनी लेख लिहिलाय? हो, लेख लिहिलाय. चल, आज होऊनच जाऊ दे. हा, बोला, करा. चेतना दे ग. हा एवढा मोठा लेख लिहिलायस तू? माझ्यावर आहे. तुझ्यावर आधारित आहे? होय. एवढं काय लिहिण्यासारखं आहे या लेख मध्ये? लेखाचं नाव आहे हा. आपटल्याशिवाय मिळत नाही. मी गौरव मोरे. आजपासून जे काय आहे ही साईबाबाची कृपा आणि आईबाबांचा आशीर्वाद. आपण छोटा असताना एकदा आपले पप्पा बोलले होते, कुठं चालला? मी बोललो मला नाही माहीत. तर बाबा बोलले नाही. मग आई बोलली मी पण येते, थांब माझी चपाती होऊ दे. तर मी बोललो तुम्ही कशाला? मी एकटा जातो ना. तर पप्पा बोलले एकटा जातो तर जा, मग एकटा जा. मग आई बोलली की काय? कॉलेजला जाताना पान नंबर 42. हां. मग आई बोलली आई तू समजो बाबाला. आई बघ तुमच्या दोघांचं चाललंय ना, तुम्ही बोल. मग बाबा बोलले आई बोलले, दोघं एकमेकाशी बोलायला लागले. म्हणजे ठीक आहे जात नाही मी. मला काय? हा काय लेख आहे? बाबा थांब, तुम्ही एका ठिकाणी थांबा ना. एका ठिकाणी बाबा मला बोलू द्या, तुमच्याशी बोलायचं आहे मला. आई हे बघ कसं आहे. आई आता तू थांब, तू तरी थांब एका ठिकाणी. हा मी ते बोलले मला. मग मी काय झालं, मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुमचं बोलून घे, चल तुम्ही चालू द्या. बाबा ऐका माझं. बाबा हे बघा ना बाबा, एक मिनिट चिडू नका बाबा. तुम्ही कामावून येतं, मी तुम्हाला काय बोलतो. हा हे बघ आई, परत मी उलट आई माझा एक 10 मिनिटाचा ब्रेक. बाबा ना, बाबा लेख. मज्जा आली. बघूया हा सरसिक बोलतो बरे च्या पुढे काय म्हणतात. ऍक्च्युली गौऱ्या तू खर तर दिवाळ अंक काढला पाहिजे. तू जो काही इनोसेंटली वावरतोस ना या सिरीज मध्ये, ओ हो त्याला तोडच नाही. मला त्या कविता बिविता भयानक आवडल्या. हो. सम्या
प्रत्येक वेळेला तुला या सिरीजमध्ये गौऱ्याच्या बद्दल इतकं वेगळं काहीतरी सुचतं सम्या, आणि ती इतकं हिलेरियसली प्रेझेंट करता तुम्ही. वा वा, माझी विलक्षण आवडती सिरीज आहे आणि मी प्रचंड एन्जॉय करतो. फार मजा आली, धमाल. सई. कडक परफॉर्मन्स होता. समीरदा, मला असं वाटतं की वेळ आलेली आहे तुझ्या विनोदाचा इन्शुरन्स करायची. कारण तो युनिक आहे आणि तो प्रत्येक वेळेला तो कसा वेगळा आहे हे तू दाखवून देतोस, प्रूव्ह करतोस. चेतू, फॅन्टॅस्टिक, नेहमीप्रमाणे फारच सुंदर. गौऱ्या, आज मी आपलं सिक्रेट रिव्हील करते, सॉरी फॉर दिस. मला सगळ्यांना सांगायचं आहे की मी जेव्हा जेव्हा फोटो टाकते तेव्हा गौऱ्याचा मला रिप्लाय येतो ओ. एवढंच, नॉन कमिटल ओ. अरे नाही. हा, तर आज तुझा परफॉर्मन्स ओ. आमच्या फोटोवर कधी टाकलेलं नाही आजपर्यंत. मला तो फॉलो पण नाही करत. मजा आली. वा वा वा. मंडळी, आपल्या हरवलेल्या मुलीला शोधायला बेचैन झालाय एक बाप. बघूया या बापाची आणि त्याच्या मुलीची गोष्ट. मी करतोय. हो हो लय फालतुगिरी झाली आता, पण झाली काय. गेले 7 दिवस तुम्ही मला सांगताय नुसता तपास चालू आहे, तपास चालू आहे. तुम्हाला मी माझी पोरगी शोधायला सांगतोय, कोहिनूर हिरा नाही. कदम, कोयनूर हिरा कुठे हे किमान आपल्याला माहिती तरी आहे, पण तुमची पोरगी कुठे गायब झाली हेच माहिती नाहीये. कुठे हरवली ते आपल्याला सांगून गेली का? मी इकडे हरवते म्हणून तुम्हाला सांगितलं होतं का? ते पण बरोबर आहे. मग तुमची मुलगी आता 23-24 वर्षाची तरुण मुलगी बिचारी अशी हरवली आहे. मला पण थोडंसं वाईट वाटतंय. मला सांगा, तुमचं काही असं भांडण झालं होतं का? भांडकू झाला मी नाही भांडकू झालाय नाही मी भांडकू झाला. दिवस झालं मी कुणाशी कधी भांडलोय नाही नाही. बस, मी कधीच कुणाशी भांडत नाही हो. माझ्या पुरीचं नी माझं फार गोड नातं आहे हो. गोड नातं आहे? मग नक्कीच तिचं बाहेर लफडं असेल, प्रेम प्रकरण असेल बुवा, असं मला म्हणायचं. नाही हो, नाही इन्स्पेक्टर साहेब, नाही. अहो, प्रेम कशाला म्हणतात हे सुद्धा तिला साधं माहिती नाही हो. हा बाबा म्हणजे तिचं जग आणि ती म्हणजे माझं जग. अरे वा, जग चालवलंय हो बसा बसा. कदम कदम, रडू नका कदम. हे बा, म्हणजे आपण तपास करतोय ना तिचा. आपण तपास करतोय. नाही, मी करतो. तुम्ही तपास करायला पाहिजे ना. मीच तर. मी माझ्या परीने सगळं करतोय. बरोबर आहे. मी माझ्या पोरीसाठी 5 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे. बरोबर. तुम्ही काय केलंय? नाही तुम्ही काय केलंय बोलता? आपण केलंय. बरोबर आहे. तुम्ही शोधायचं तरी काय? हो, तुम्ही खर्च केलाय, ते बक्षीस जाहीर केलंय, मान्य आहे मला. पण आपल्याला माहिती भेटीन ना. हा, कोणतरी टिप देईन. तुम्ही बसा बसा, 2 मिनिट बसा. तुम्ही हे घ्या, पाणी घ्या. नाही, पाणी नाही. अरे, पाणी म्हणजे पोरगी भेटल्याशिवाय मी पाण्याला हात सुद्धा लावणार नाही. काय भारी होता ना बर्गर, मला लय आवडला. जरा येडी आहे काय तू? जरा येडी आहे तू. अरे 7 दिवस हरवले असं दाखव ना जरा तू यार. तुझं केस बिस विस्कट जरा जरा असा गरीब बन तू थोडासा. केस विस्करायची आहेत ना. आणि गरीब काय, मी तोंडाने पण दिसते या बघ. अरे बापरे, लय गरीब दिसते. चल तू लवकर यार, आपल्या टेन्शन आलं यार. घेऊ नको, मी बघ कशी ऍक्टिंग मारते आता. बापासमोर मारते म्हणजे लागायला नको कोणाला. इडली वाला पप्पूस, मिनी शिवाली. साला भंगारवाला शिवाली. पप्पूस, मिनी तुम्ही तिकडे कुठं चाललात? पण तू घरातच होतीस. अरे तू हरवलीस म्हणून मी पोलीसवाल्याला बोलवलं होतं ना. पप्पूस, मी बाहेरूनच आलो आत आणि तुम्ही कशाला पप्पूस, मला चक्कर येते. हळू 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 हळू. पाणी घ्या, पाणी घ्या, पाणी घ्या. मला चक्कर येते. हे पाणी घ्या, पाणी पाणी पी. भाई अरे भाई, कुठं होतीस तू? केवढे दिवस झाले मी तुला शोधतो. कुठं होतस तू? पप्पूस, काही झालं माहित आहे? काही झाला? मी बागेत बसलो होतो. हा, मग
अचानक रात्र झाली ना मी अचानक हरवलो. अचानक रात्र झाली ना अचानक हरवली. मी हरवलो ना पप्पूस. तर मना हे काका भेटले. काका हो पप्पूस हे काकान मला घरापर्यंत पोहोचवलं. पप्पूस थँक्यू बोल त्याला. थँक्यू बोल. अरे थँक्यू काका. आजी थँक्यू. अरे थांबा. अरे ऐक ना बाळा, तू मला काका नको बोलू. तूच आपल्या काकाच्या वयाचा आहे. नाही रे. अरे असं काय करतोस? अवर उपकार कोण करते आजच्या तारखेला? अरे काय नाही उपकार बिपकार भाई, आपलं कर्तव्यच आहे ना ते. असं काय नाही, आपण तिला ड्रॉप केला बस, एवढा काय नाही. नाही पप्पूस खूप केलाय माझ्यासाठी. काकानं खूप केलाय. आपण पण काहीतरी केला पाहिजे. नाही, कशाला? बोल ना तू. कशाला केला पाहिजे? मी ऐकलंय मला शोधणाऱ्याला 5 लाख रुपये बक्षीस आहे. होल. तुला कसं काय माहिती? मी पोस्टर बघितलं ना पप्पूस. तुने माझ्यासाठी पोस्टर छापलं. मग काय करू? त्याच्यावर बघितलं मी 5 लाख रुपये बक्षीस. पप्पूस काकांनी मला इथपर्यंत पोहोचवलं ना, आपण त्यांचा बक्षीस देऊन टाकू. अच्छा म्हणतेस? तू एक काम कर, आज जा न माझी बॅग आहे ती घेऊन ये. चालेल. एक मिनिट काही गरज नाही. कदम इकडे या. काय जायला? कशाला तुम्ही त्याला काका काका म्हणताय? तरुण पोरगा आहे तो. अरे पण त्यांनी गुच्चू बसा एकदम. मला पहिले विचारपूस करू द्या. अजिबात विचारपूस करू नका. माझी पोरगी आलेले. पप्पूस कदम काही झाला? शांत बस. ऐ इकडे बस. अबे बस. कुठं भेटली पोरगी तुला? हा तर मी सांगतो तुम्हाला कुठं भेट. त्याला विचारलंय ना बाई. तू बस ना. आत्ता तर चक्कर येत होते तुले. कुठं सापडली? हा काय त्याचा झाला मार पाहिजे नाही ते आपल्याला तुलीचं घर कसं काय माहिती? आपल्याला घर नव्हतं माहिती. मग तिला तिचं घर माहिती होतं. तिने आपल्याला सांगितलं, मग आपल्याला माहिती झालं. तिला तिचं घर माहिती होतं तर ती तिची आली असती. तू काय आला शेपूट बनून तिच्या मागे? दुखतं म्हणा. का बरं आला? दात नको काढू रे. नाही ते आठवलं आपल्याला म्हणून हसायला आला. नाही काय आला ते मेन सीन शॉटा सांगायचा राहिला काका. सीन बनवतो? अरे नाही ते बोलायची पद्धत आहे आपली. तू पटपट बोलत जाय ना रे. हा तर तिची याददास्तच हरवली होती ना. काय सांग म्हणजे पोरगी याददास्तच हरवली होती काका. 6 वर्षाच्या वरचं तिला काय आठवतच नव्हता माहिती आहे. नुसती एवढंच बोलत होती, उटी उटी गोपाळा, उटी उटी गोपाळा. म्हटलं उटी उटी गोपाळा बोलतेय तर आपल्याला तिला उटीला घेऊन जावं लागणारच आहे. तर आपण तिला उटीला घेऊन गेलो. ती तिकडे खायला पाणी दिलं. तिच्या आधी अंगाई गायली, बाई सुरमई अक्किओ में बाई एक नन्ना मुन्ना एक सपना भाई दे जा, असं मी म्हंटल. नंतर तिला तिकडे साधूकडे घेऊन गेलो. औषध पाणी दिलं, लय केलं. तेव्हा साधू बोलला प्लॅन डन आहे, तिला आठवतंय घेऊन जा. आता ती आठवतंय तर ती जाऊ शकते, पण मध्येच विसरली तर. म्हणून आपण म्हटलं की आपण तिच्याबरोबर जातो. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण तिच्याबरोबर आलेलो आहे. जमलंय पटलंय ना काका तुम्हाला? सदमा पिक्चरची स्टोरी आहे ही. हल श्रीदेवी तर विसरते ना त्याला, ही आपल्याला विसरलेली नाही. आणि तू कमल असं नाही का? फालतूगिरी चालले. आता तुमचं काय? मी विचार. अरे त्यांनी पोरगी आणली एवढं सगळं पिक्चर ते कशा स्टोरी त्याला ऐकवतो तुम्ही? विचारू द्या ना मला. त्यांनी पोरगी आणली माझी पोरगी भेटलेली. विषय संपलाय. तू एक काम कर, आज जा ना बॅग घेऊन ये जा. चालेल मी एक मिनिट. बस इथं. काही झालं? एक कदम तुम्हाला समजतंय का? काय? अरे तुमची मुलगी अनमॅरिड आहे असं म्हणले होते ना तुम्ही? हो. मग काय? तिच्या गळ्यात मंगळसूत्र आलं कुठून? कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र? पप्पूस याला मंगळसूत्र म्हणतात. हे मंगळसूत्र कुठून आलं बाळा हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात? काका कुठून आलं गल्यान? ते काढायचं राहिला.
सांगायचं राहिला ते हा ते काय झालं त्याची एक लय कॉमेडी स्टोरी आहे म्हणजे तो स्टोऱ्या नको बनवणारा कॉमेडी. नाही आपल्याला ते आठवण म्हणजे आपलं जे घरातलं घर आहे तिकडे एक कपाट आहे. हा कपाटाचा सीन असा आहे, कपाट आहे पण कपाटाला ड्रॉवरच नाही आहे. ड्रॉवरच नाही आहे. तर मग ड्रॉवर नाही आहे तर मग हे किमती सामान ठेवणार कुठे. तर म्हणून म्हटलं भाई तू गळ्यात घालून ठेव, आपण तिकडे तुझ्या घरी गेल्यावर मला दे परत. म्हणून सेफ्टीसाठी मी तिच्या त्या गळ्यात घातलंय. पप्पूस त्यांचं आहे तर मी गाल्यान घालून ठेवलं. अगा इन्स्पेक्टर कोण कुठला माणूस लग्न पालक त्यांनी त्याचं मंगलसूत्र माझ्या पूर्वीच्या गल्यान घालाय दिला, ते पण सोन्याचं. या इकडे. मी काय झालं कदम, तुम्हाला समजताय का? त्यांना लग्न केलंय, लग्न. अरे काय काय बोलता लग्न केलं? कसं लग्न करेल तो? त्यांनी लग्न केलं असेल तर मी हल्दीच्या दिवशी रात्री पिऊन टाईट होऊन पडलो असता ना. मी पडलोच नाही म्हणा, माहीतच नाही म्हणा, आठवतच नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. हॅलो काय ग? हे तुझ्या आईचा फोन आहे. माझी आई सर. हा हा काय ग कुठपर्यंत आलीस आहेस? काय राजस्थान? राजस्थान गेल्या आठवड्यात फोन केलास तर बोलीस गुजरात मध्ये आहे. वर कुठं चाललीस तू? इकडे खाली यायचं सोडून. काय बरं बरं पाठवतो, अकाउंटला पाठवतो, 10,000 अकाउंटला पाठवतो. हा पण ऐक ना ग बाई, ये ना ग लवकर, आम्ही सगळे वाट बघतोय ना. आईच्या मना आठवण येते तुझी. ठेवला फोन, लय घाईत होती, ठेवला फोन. हे काय बघितलं काय? अशी देवासारखी माणसं आहेत म्हणून जग चाललंय. हो म्हणजे काका, माझी आईच पण 2 वर्षापूर्वी हरवली आहे. हो, तिला पण असंच कुणीतरी चांगला काका भेटलाय, पण त्या दोघांना अजून पण पत्ता सापडत नाही आहे. ते बिचारे पत्ता शोधतायत घराचा. 2 वर्ष जायले. 2 वर्ष झाले पत्ता शोधताय, घरच सापडत नाही. हो म्हणजे आता मागच्या टायमाला मी फोन केला तेव्हा ती गुजरातला होती ना, आता ती राजस्थानला आहे. त्याच्या आधी बोलली मी अंद निकोबारला आहे. तर ना मंदीच म्हणा बोलली मी मलेशियाला आहे. मी बोललो मलेशियाला? अशी कशी? लयच चुकलीस आहेस तू. मलेशियाला गेलीस मध्येच अशी कशी जाशील? लय चुकलीस आहे. एक काम कर, तू फोटो आहे तो कुठं आहेस तिचा फोटो मला पाठव. मग त्यांनी मला पोस्टाने फोटो पाठवला, मी तो बघितलं तेव्हा मला कळलं ही मलेशियाला आहे. बरोबर पप्पूस. अरे पोस्टानं फोटो पाठवले तर मग त्यांनाच पत्ता माहिती होता, तर त्यांनाच यायचं होतं ना इकडे. त्यांना कसं कळलं? पोस्टमनला माझं घर माहिती आहे, तो नेहमीचा माणूस आहे, त्यांना कळतंय ना. बरोबर आहे, हे बरोबर आहे. तो माणूस कोण कुठला मी त्याला बघितलं नाही, तो काला आहे का गोरा आहे काय तो माणूस. आता तो किती खर्च करेल ना माझ्या बायकोसाठी, म्हणून मी अधून मधून पैसे पाठवत असतो. बरोबर आहे, बरोबर आहे. हा आवरी पण तुम्हाला अक्कल नाही, कोणी तुम्हाला इन्स्पेक्टर बनवलं? खरंय कदम, मला बी तोच पस्तावा होतोय की मी कुठून इन्स्पेक्टर झाला. हा मग शपथ, 1 नंबर फालतू फॅमिली आहे तुम्ही. 1 नंबर म्हणजे असं जडी पाणीनी तडी नेऊन सोडलं पाहिजे तुम्हाला. शिलगावात तुम्हाला काय पटीन ते करा, काय दांगडो घालणार तो घाला आणि मरा एकदाचे. जे पटीन ते क्या बात है. हिचा तर हिच्या आईचाही किस्सा खूप आवडला. मजा आली. सई, भारी होता परफॉर्मन्स. अरुणदा, तुम्ही या मंचावरती कन्व्हिक्शनची व्याख्या आहात असं मला वाटतं. म्हणजे असं कन्व्हिक्शन उधार आणूच शकत नाही, ते असावं लागतं. आणि जे तुमच्यात आहे आणि ते तुम्ही प्रत्येक वेळेला, म्हणजे तुम्ही आधारस्तंभ असता. तुमचं कन्व्हिक्शन हे या स्किटचा आधारस्तंभ होता आणि फार मस्त. मला फार आवडला तुमचा परफॉर्मन्स. शिवा, तुला पाहून इन्स्टंटली लग्न करावं अशी तू सुंदर दिसतेस, फार सुंदर दिसतेस. आणि राऊत, भाषेचा अटेम्प्ट खूप सुंदर होता. तुझ्या तोंडून ती ऐकायला वेगळीही वाटली आणि खूप छान. हल तर खूप आवडलं मला. हेमंता, मस्त मस्त आला परफॉर्मन्स. थँक्यू गाईज, कीप इट अप.
कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण विनोदाचा नवा डाव रंगवायला आम्ही पुन्हा येणार आहोत उद्याच्या भागात, तेव्हा बघायला विसरू नका. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, पुन्हा 4 वार हास्याचा